आज मी बनवणार आहे एक रानभाजी। आता या भाजीचं नाव आहे घोळ, काही ठिकाणी चिगळ पण म्हणतात। आज ही भाजी मी तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे, घोळाची भाजी किंवा चिगळची भाजी। तर सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं। ही भाजी मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही मी बारीक चिरून घेणार आहे। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेते। लसूणच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये आता मी 1 वाटी बेसन घालते। लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा घेतलेला आहे। ही भाजी छान मिक्स करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती मी इथे चाळण ठेवणार आहे। चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे। आपलं हे भाजीचं जे मिश्रण आहे वाफवून घेण्यासाठी सगळीकडे पसरवून घेणार आहे। तर 20 मिनिटं मी ही छान भाजी वाफवून घेणार आहे। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। 20 मिनिटं झालेली आहेत, मी खोलून बघते। अशी वाफवून घेतलेली आहे मी 20 मिनिटं भाजी। आता हे गॅस मी बंद करते। आता इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता मी इथे अर्धा चमचा मोहरी घालून घेते, अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, थोडीशी हिंग, फक्त कांद्यासाठी चिमूटभर हळद, कांद्याला चव येण्यासाठी थोडंसं मीठ, थोडंसं तिखट, लाल तिखट मी घालते। हिरवी मिरची आणि लसूणची वाटण। भाजी थंड झालेली आहे। आपण ही वाफवलेली भाजी हाताने अशी पूर्ण मोकळी करून घ्यायची आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये।